काय आज नेमकी काय चर्चा झाली प्राथमिक असेल तरी? वेट अँड वॉच. रोहित दादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे. आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत. गप्पा मारायला आम्ही जुने मित्र परत अजित पवारांना घेताय का मग पक्षात? राजकारणात काही होऊ शकतं. तो आमची शिवसेनेची पण त्या चर्चा झालेली आहे. मनसेसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. सगळेच पक्ष जवळजवळ आमच्या संपर्कात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने एक गुप्त बैठक सुरू आहे आणि ज्या ठिकाणी गुप्त बैठक सुरू आहे तिथं आपण पोहोचलेलो आहोत आणि या व्हिज्युअलमध्ये आपण पाहू शकतो शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि इथले शरद पवार गटाचे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत आणि अजित पवार गटाचे सुद्धा स्थानिक पदाधिकारी आहेत. त्यामध्ये आपल्याला भोसरी विधानसभेतले नेते अजित गव्हाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी मानली जाते. कारण अजित पवार गटाचे अनेक ठिकाणी प्रभाग ठरलेले आहेत आणि त्याच ठिकाणी शरद पवार गटाच्या अनेक इच्छुकांचा दावा आहे आणि हाच तिढा जो आहे तो सोडवणं गरजेचं आहे. खरं तर केवळ पवार काका पुतणे एकत्र येऊन महानगरपालिकेमध्ये लढणार की महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांनाही सोबत घेऊन लढायचं, या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक ठरणार आहे. कारण अजित पवार राष्ट्रवादी या ठिकाणी मोठा पक्ष मानला जातोय आणि आता मग महाविकास आघाडीला किती जागा द्यायच्या हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक पिंपरी चिंचवडमध्ये पार पडते आहे आणि ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण येत्या 2 दिवसामध्ये तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तशा प्रकारचे सूतोवाच दिलेले आहेत, सुप्रिया सुळेंनीही तशा प्रकारचे सूतोवाच दिलेले आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि त्यानंतरच राज्य पातळीवर घोषणा होणार आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवडमधली ही गुप्त बैठक या दोन्ही पवार काका पुतण्यांना एकत्र आणण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची ठरू शकते. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. पूर्णत्वाला झालंच नाही काही. पूर्णत्वाला नसू दे पण काय जागा सगळं चहा प्यायला आलो होतो, गप्पा मारायला आम्ही जुने मित्र. परत अजित पवारांना घेताय का मग पक्षात? राजकारणात काही होऊ शकतं. पण काय झाली 2 राष्ट्रवादीची बैठक होती, पहिल्यांदाच ही बैठक झाली, खूप महत्त्वाचं असणार आहे. काय आज नेमकी काय चर्चा झाली प्राथमिक असेल तरी? वेट अँड वॉच. रोहित दादा दादा होते आणि रोहित पवार होते, बऱ्याच वेळ चर्चा. आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली. आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे. आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी अजितदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल. पण किती जागा वाटपासाठी त्यांचा आग्रह? एक्झॅक्ट आकड्यावर अजून आलो नाही आम्ही. तर शेवटी पक्ष त्यांची मागणी आहे, आमची आपण सिटिंग जागा आहेत, त्याच्यामुळं जिंकणाऱ्या जागा त्यांनी घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका आमची पण आहे, त्यांची पण भूमिका तीच आहे. महाविकास आघाडीला सोबत घेऊन हा प्रस्ताव आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतात? नाही, आमचा प्रयत्न महाविकास आघाडी एकत्र आणण्याचाच आहे. महाविकास आघाडी आमच्यावर यावी असाच प्रयत्न आहे. शेवटी वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील, दादा जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. इतक्या गुप्त बैठका का होतात? नक्की दबाव घ्या, भाजपकडून दबाव आहे का तुमच्या उमेदवार असतील किंवा जे दबाव वगैरे मुळीच नाही आहे. की काय आता आम्ही पण महापालिका जिंकायच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि जिंकण्याच्या दृष्टीने जे काही समीकरण चांगलं असेल ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे. अजित पवार गटाची 100 जागांची आणि महाविकास आघाडी 28 किंवा अजित पवार गट 90 आणि महाविकास आघाडी 38 असा काही फॉर्म्युला चर्चेत आलेला आहे? असा फॉर्म्युला वगैरे काय अजून ठरलेलं नाही. आम्ही जागा जिंकण्याचा निकष लावतो. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवार त्यांचे स्ट्रॉंग आहेत ते त्यांना द्यायचं भूमिका आमची नक्की आहे. जागा वाटपात काही तिढा निर्माण होऊन आघाडीत बिघाडी होऊन की तिथपर्यंत काही जायचं? तसं वाटत नाही, कारण सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की महापालिकेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्या सहकारी पक्षांची सत्ता या महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे या शहराची जडणघडण झालेली आहे आणि शहर चांगलं करण्याचं काम दादांनी केलं. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर इतर जे पक्ष आहेत ते बरोबर घेणार आहेत तुम्ही महाविकास आघाडी? हो, आमची शिवसेनेची पण त्या चर्चा झालेली आहे. मनसेसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. सगळेच पक्ष जवळजवळ
आमच्या संपर्कात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.